मगराने जणू माणिक गिरळे चोरच झाले साव. आज त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय. मगर माणिक गिळतोय आणि चोर सावाच्या भूमिकेत वागतोय. पण भावांनो, हा पुरोगामी विचाराचा लढा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा या ठिकाणी थंड पडणार नाही, तर दंड ठोकून इथं गुंड पडून न्याय घेण्याशिवाय राहणार नाही. किती अंत पाहणार आमचा? गावकुसा बाहेर राहिलेली माणसं अजून गावकुसा बाहेरच ठेवायची का? गावकुसाच्या बाहेरचा माणूस हा गावकुसात आला पाहिजे आणि गावाचा सत्ताधारी झाला पाहिजे. आज आम्हाला कामासाठी वनवन करावं लागतं. काम मिळेल का? नाना पाटेकरचा पिक्चर पाहिलाय? कोणी घर देता का घर? त्या प्रकारे आज या ठिकाणी अवस्था झाली. कोणी काम देतात काम, आणि देशाचं नेतृत्व करत असताना मोदी साहेब म्हणतात की बेरोजगारांना या ठिकाणी नोकऱ्या देऊ. माझा या ठिकाणी कंपनी प्रशासनाला विचार आहे, आमची जर गोरगरीब मुले कामावर घेतली नाही तर या ठिकाणी कंपनी कशी राहते ते सुद्धा आम्ही पाहू. बाबासाहेबांचा विचार कुठे विकला जाणारा विचार नाही. हे कार्यकर्ते सर्व बाबासाहेब डोक्यावर घेणारे नाहीत, तर बाबासाहेबांचा कायदा डोक्यात घेणारे या ठिकाणी तंत्रबाळे साहेब आहे. नाद करा, पण वाद घालायला आम्ही इथं आलेलो नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, युद्ध नको बुद्ध हवा. आज जगात चालले काय? युद्ध चालले, परंतु भारत हा एकमेव देश आहे की जिथं बुद्ध आहे म्हणून युद्ध नाही. याचाही आपण काही ठिकाणी विचार केला पाहिजे. कंपनी प्रशासनाला मी या ठिकाणी पुनश्च एकदा सूचित करतो की ज्या काय आमच्या मागण्या आहेत, आणि मागण्या काय आमच्या आवाचे सवाल आहे, लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने तंतोतंत असणाऱ्या योग्य मागण्या आहेत. भूमिपुत्रांना न्याय हा दिलाच पाहिजे. आणि जर न्याय भेटत नसेल तर तुमचं काय होईल ते तुम्ही पहा. नाही भेटत आम्हाला न्याय तर तुमचं होणार काय त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. आता या ठिकाणी साहेबांनी सांगितले, कोणाची चर्चा नाही साहेब, चर्चा होती काही अत्यंत शांत आणि संयमी पद्धतीने. कोणालाही सांगितलं नाही, कोणाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं नाही. ही चळवळ रस्त्यावरची आहे, उन्हात बसले, न्याय मागायला आम्ही उन्हात बसलोय. लाज आहे का? लाज? माज उतरवायला वेळ लागणार नाही, लागेल. जर या ठिकाणचा भूमिपुत्र या कामासाठी रस्त्यावर बसून उन्हात बसून न्याय मागत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. या ठिकाणी आपण कंपनी चालवतो आणि या ठिकाणचा जर भूमिपुत्र बेरोजगार असेल, अरे काय करायचं तुमच्या डिजिटल इंडियाला? तुमची साडी माडी गाडी तिला लावा काडी. आता उतरलाय हा वाघ भीमाचा गडी, थंड पडन भाड्यांना तुमची नाडी. कारण भीम सैनिक एकतर कुठल्या बंडात उतरत नाही आणि उतरला तर दादांना सोडत नाही, हे मात्र ध्यानात घ्या. आतापर्यंत सोसलं फक्त आमच्याच वाट्याला का दुःख? फक्त आमच्या मारामांगांच्या वाट्याला पाचवीला दुःखच पुजलंय का? गुलामीच्या बेड्या बाबासाहेबांनी कधी तोडल्यात? अजूनही आम्हाला संघर्ष करावं लागतं. एक वेळ वाटतो बाबासाहेब जर नसते तर काय हाल झाले असते आमचे. बाबासाहेबांनी या बाहूमध्ये तिचं बळ भरलं म्हणून आज आम्ही भांडायला तयार झालो. आमचं भांडण साहेब कायदेशीर आहे, आमची मागणी गैर नाही. आमच्या ज्या ज्या कॅटेगरीची पोरं आहेत, ज्यांना कोणचं काम येतंय त्यांना काम द्या. एखादा ठेकेदार होऊ द्या. काय गैरमागणी? तुम्ही बाहेरनं परप्रांतीय आणताय, त्यांचे बंगले गाड्या माड्या, आणि आमचा कामगार अजूनही सुशिक्षित असलेला तरुण पोरगा कामाच्या शोधात जर हिंडत असेल तर ही गावाला न शोभणारी गोष्ट आहे. आणि ह्या मनवल्या जाणारा जो इंडस्ट्रियल एरिया आहे ना, याला पण शोभवली जाणारी गोष्ट नाही. कारण हा एरिया जरी इंडस्ट्रियल असेल तर या गावातला एकही सुशिक्षित तरुण हा बेरोजगार नसला पाहिजे. आणि ही ज्या एकच कंपनी नाही, या एरियात एकच कंपनी. 20 कंपन्यामध्ये जर आमच्या गरीबाची 4-4 पोरं घेतली साहेबजी, 4-4च घ्याव द्या,
अरे ज्याला जी काम जमतंय ती काम द्याव द्या ना, आमची कुठं नाही. परंतु तुम्हाला जाणून बुजून जर आमची दलित मागासवर्गीय लोक जर तुम्ही टाळत असताल तर हा अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हाच होतो. आणि इथं काही क्षमा नाही बाबांनी, सकारात्मक भूमिके घेऊन आज तंत्रपाळे साहेब फक्त आज त्यांनी निशाणा साधला. आज त्यांनी फक्त एंट्री केली. आता त्यांच्या एंट्रीने फक्त नांदूरच बदलणार नाही तर कंट्री पण बदलावायची ताकद आहे त्या माणसाला. ही एंट्री काही साधी सुद्धा नाही. अभ्यासू वृत्तीने साहेबांनी मागाशी घाम येतोय तरी बोलतोय माणूस. भीमच्या देठापासून बोलणारी हे भीम चळवळीचे नेते काय ते मला द्या म्हणतात का? अरे माझा असणारा समाजातला भूमिपुत्र जो आहे त्याला न्याय द्या म्हणतात ते. आणि ही वेळ आली पण नाही पाहिजे. त्यांनी उलट मी तर असं म्हणतो साहेबजी, तुम्ही येऊन यांचा सत्कार करण्याची वेळ यांनी आणायला पाहिजे होती. ही एकही भीमसैनिक, ही एकही दलित मागासवर्गीय बेरोजगार नाही. ही आमच्या गावाची, आमच्या इंडस्ट्रीयल एरियाची इथं ख्याती झाली असं यांनी म्हणायला पाहिजे होतं. परंतु तसं घडत नाही. दुर्दैव आहे. या कंपनीचं डोकं अजूनही ठिकाणी आलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेला नाही. आणि आम्ही काही या ठिकाणी भांडण पण करायला आलो नाही. भांडण करायला आलो तर आम्ही झेंडा काढून दांडा हातात घेऊ. हा निळा झेंडा म्हणून आम्ही फक्त न्याय मागायला आलो. नाहीतर काय नाही, आम्हाला रस्त्यावरची लढाई टप्पू द्यायला बी येतात आणि टप्पू खायला बी येतात. पण भीमाला टप्पू द्यायला कोणाच्या माय गेलेला नाही. जो भीमाचा बच्चा आहे तो काय कच्चा नाही. आणि आमची जर मागणी गैर असेल तर कंपनी प्रशासनाने इथं यावं. साधक बाधक चर्चा होईल. काय निघायचा तो मार्ग निघेल. परंतु तुम्ही येशील आणि आम्ही उन्हात. काय झाला गुन्हा आमचा? न्याय मागायला तुमच्याकडे आलो. अजूनही एक माणूस आला नाही की बाबांनो तुम्ही उन्हात बसलाय. या जर ठिकाणी उष्माघाताने एखादा बळी गेला आणि कोणाला जर काही जीवितास धोका झाला तर मॅनेजिंग डायरेक्टरला सांगतो बाबा रे तुझा कार्यक्रमच झाला. काळजी घ्या. माणसं होत आम्ही, जनावर नाही. सांगायला पाहिजे.